आज मी दाखवणार आहे दुधी भोपळ्याचे वडे। हे दुधी छान स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। आता याचे मी 4 भाग करून घेणार आहे, कारण हे दुधी आता किसून घ्यायचं आहे। किसणीवर हे दुधी किसून घेते। दुधीचं किस तयार झालेलं आहे। याला आता असंच ठेवायचं नाही, नाहीतर मग हे काळपट होतात। लगेच याचा वापर करायचा आहे। आता याच्यामध्ये तांदळाचं पीठ घालून घ्यायचं आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे। जिरे पावडर, धने पावडर घालून घ्यायचं आहे। हळद घालायची आहे। लाल तिखट घालायचं आहे। यात मिरचीचा ठेचाही वापरता येतो। आलं लसूणची पेस्ट घालून घ्यायची आहे। भरपूर प्रमाणात तिळाचा वापर करायचा आहे। कोथिंबीर घालून हे छान एकजीव करून घ्यायचं आहे। व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे। यात पाण्याचा वापर करायचा नाही, दुधीला स्वतःचं पाणी जास्त सुटतं। आता हे वडे लगेच करायला घ्यायचे आहेत। तेल गरम करायला ठेवलेलं आहे। हाताला पाणी लावून वडे थापून घ्यायचे आहेत। तेल गरम झाल्यावर एक एक वडे सोडून घ्यायचं आहे। मध्यम आचेवर हे सर्व वडे तळून घ्यायचे आहेत। लालसर होईपर्यंत हे तळायचे आहेत। आता हे वडे तयार झाले आहेत। एका टिश्यू पेपरवर हे वडे काढून घ्यायचे आहेत। गरमागरम वडे खायला खूपच टेस्टी लागतात। नक्की करून पहा, खूप सोपी रेसिपी आहे, नक्कीच आवडणार।